नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या ही अनिशाला बोलत असते की गुरुजी जे सांगतात ते सर्व सत्य आहे. तर तिकडे आपण पाहतो जुवा आणि नंदिनी आनंद निवासमधून घरी आलेले असतात आणि घरी आल्यानंतर मानिनी त्यांना विचारते की कसा झाला तुमचा आनंद निवासचा ॲनिव्हर्सरीचा कार्यक्रम. त्याच वेळेस नंदिनी बोलते, हो खूप छान झाला, कारण जीवाने आज तो दिवस मला कधीच विसरता येऊ नये असे मोठे सरप्राईज दिले आहे. आणि तेव्हा जीवा देखील आपली नजर चुकवू लागतो. तर तिकडे आपण पाहतो काव्या ही अनिशाला बोलते, मला आता जगावंसं वाटत नाही, मला असे मरून जावंसं वाटत आहे आणि मला खूप कंटाळा आला आहे. आणि त्याच वेळेस अनिशा ही तिला सांगते, जरी तू मरणाचा विचार केलास तरी तुझ्यावरचे मरण हे पार्थ जिजू स्वतःवर घेतील. आणि काव्या ही पुढे बोलते, आणि पार्थवरचे मरण मी माझ्यावर घेईन असं काव्या बोलत असते. आणि तेव्हा अनिशा ही आनंदित होते आणि बोलते, काव्या तुला समजते का तू काय बोलत आहेस. तर तू पार्थ जिजूमध्ये गुंतत चालली आहेस, तू पार्थ जिजूच्या प्रेमामध्ये आहेस, हे बघ एकदम सत्य आहे. आणि तेव्हा काव्याकडे या प्रश्नाचे काही उत्तर नसते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी व जीवा त्याचबरोबर काव्य व पार्थ एकमेकांसोबत राहणार की नाही हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.